श्रोत्यो, आजच्या अमृत कलश या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ तबलावादक तसंच संतूर वादक श्रीयुत वाल्मिक गोवर्धन धांदे यांची साधना संगीताची या विषयावर आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, अमृत कलश कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना आशिष सातपुतेंचा सस्नेह नमस्कार. श्रोतेहो, अमृत कलश या कार्यक्रमात आपण नेहमी ज्येष्ठ नागरिक यांच्या मुलाखती आपण ऐकत असतो आणि त्यांचे शहाणपण, त्यांचा अनुभव, त्यांची कृतज्ञता आणि ते एक प्रेमाचे प्रतीकच असतात. त्यांच्या विपुल ज्ञानाने आणि अनुभवाने ते केवळ आपलं कुटुंबच सावरत नाहीत, तर समाजाला, प्रत्येकाला ते सदैव प्रेरित पण करीत असतात. तर आज आपल्याकडे असेच एक महान व्यक्तिमत्व उपस्थित आहे आणि त्यांच्याशी आपण आज संवाद साधूया. तर सर्वप्रथम आपला विषय जो आहे तो म्हणजे संगीत. तर साधना संगीताची या विषयावर आपण आज ज्येष्ठ नागरिक आणि सुप्रसिद्ध संतूरवादक श्री वाल्मिक गोवर्धन धांदे, मुक्काम पोस्ट प्रतापनगर, नागपूर येथील ते ज्येष्ठ संतूर वादक आहेत. तर धांदे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही संगीत या क्षेत्रात अतिशय महान असे व्यक्तित्व आहात. हे आकाशवाणीच नव्हे तर पूर्ण संगीत क्षेत्रातील लोकांना तुमचं एक दिग्गज नाव आहे. तर या कार्यक्रमात आपण तुमच्या पूर्ण जीवनातील सारांश आपण श्रोत्यांना ऐकवत असतो. तर एक साहजिक प्रश्न आपला नेहमीचा असा असतो की तुमच्या अगदी बालपणापासून, तुमच्या जन्मापासून आपण या कार्यक्रमात सुरुवात करतो आणि आजच्यापर्यंतच्या कारकिर्दीपर्यंत तुमचा पूर्ण जीवनाचा अमृत एका कलशात तो भरलेला असतो आणि त्याचं कथन आपण आपल्या श्रोत्यांना तुमच्या मुखाद्वारे कथित करीत असतो. पहिला प्रश्न असाच आहे, आपला जन्म कुठे झाला, कोणत्या स्थानी झाला, याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना कथित करा. माझा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील धारणा ह्या छोट्याशा खेडेगावात झाला. शेतकरी कुटुंबात झाला. वडील गोवर्धन पाटील धांदे यांना संगीताची खूप आवड होती. भजन खूप चांगले गायचे ते. त्यामुळे आमच्या घरी तबला, हार्मोनियम, बेंजो, बासरी सगळी वाद्य घरीच असायची. अच्छा. त्यामुळे मी न शिकताच तबला, हार्मोनियम वाजवायला लागलो आणि आमच्या इथे एक आंधळा आणि एक मुलगा वडिलांनी त्यांना कायमचं ठेवूनच घेतलं होतं. बरं, पुढचा प्रश्न असा आहे सर की तुम्ही लहान होतात आणि तुमचा जन्म यवतमाळ जिल्ह्यात झाला. बरं, मग आपले आईवडील वगैरे काय करायचे आणि आपल्याला किती भाऊ बंद होते, भाऊ बहिणी म्हणा? हो, माझे वडील साधन शेतकरी आहेत. मला एक भाऊ आणि एक बहीण, ती मरण पावली. तर वडिलांना संगीताची आवड होती. अच्छा अच्छा. सर, म्हणजे तुम्ही शेतकरी कुटुंबातनं आलात आणि शेतकरी कुटुंबातनच तुमचं बालपण तुम्ही तुमच्या गावीच तुमचं झालेलं दिसतं. बरं, मग आपल्या शाळेचं वगैरे काय नाव होतं लहानपणचं? अगदी तुमची प्रायमरी शाळा आणि मग हायस्कूल आणि मग कॉलेज वगैरे याच्याबद्दलची माहिती थोडी सांगाल ना आमच्या श्रोत्यांना? शाळा आमच्या 7वी पर्यंत आमच्या धारणा गावातच झाली, माध्यमिक शाळा. अच्छा. त्याच्यानंतर 8वी पासून पांढरकवडा येथे मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालं माझं. अच्छा. त्याच्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी मी अमरावतीला विदर्भ महाविद्यालयात ऍडमिशन घेतली. अच्छा अच्छा. कुठली डिग्री घेतली सर आपण? BA ची डिग्री घेतली. अच्छा. अमरावतीला. कोणता काळ असेल सर तो? 65 मध्ये. 1965 मध्ये डिग्री मला मिळाली. अच्छा अच्छा. आणि आपली जन्मतारीख काय आहे सर तशी? 24 एप्रिल 1947. 24 एप्रिल 1947 म्हणजे आपला स्वातंत्र्याचा काळ आहे, म्हणजे तो 15 ऑगस्ट. आणि तत्पूर्वीच तुम्ही ब्रिटिशांच्या काळामध्ये तुमचा जन्म झालेला दिसतो. आणि आज तुमचं किती वय आहे सर? 78 सुरू होईल आता, म्हणजे 77 कंप्लीट झाले. बरोबर. आणि श्रोते, खरोखर कार्यक्रम आपला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि आज आपल्यासोबत वाल्मिक धांदे साहेब आहेत, अतिशय सुंदर संतूरवादक आहेत. तर पुढचा प्रश्न मला असा विचारायचा वाटतो सर की तुम्ही शेतकरी कुटुंबातून आलात, तुमचं शिक्षण BA पर्यंत झालं आहे, पण मग संगीताकडे आपली कशी काय वाटचाल झाली? संगीत या विषयामध्ये तुमची आवड कशी निर्माण झाली? कारण वडिलांना संगीताची आवड होती. अच्छा. वडील खूप छान भजन गायचे. त्याच्यामुळे आमच्या घरी तबला, हार्मोनियम, बेंजो, बासरी सगळी वाद्य घरीच असल्यामुळे मी न शिकताच हार्मोनियम, तबला वगैरे वाजवायचो. अच्छा. आणि आमच्या घरी एक आंधळा माणूस आणि एक मुस्लिम समाजाचा मुलगा, वडिलांनी त्यांना घरीच ठेवून घेतले होते. ते भजनामध्ये संगत करायचे. त्याच्यानंतर अमरावतीला मी शिक्षणासाठी कॉलेज
शिक्षणासाठी गेल्यावर तिथे जगन्नाथ बुवा दळवी यांच्याकडे शास्त्रीय तबला शिक्षणाला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे तुम्ही शास्त्रीय संगीताकडे वळलात. हो पहिलं शिक्षण तुम्ही कशामध्ये घेतलं? तबल्यामध्ये घेतलंय? हो तबला वादन. अच्छा, तबल्याला सुरुवात केली मी अच्छा जगन्नाथ बुवा दळवी यांच्याकडे. अच्छा, ते तुमचे गुरुजन आहेत म्हणजे तबला शिकवण्यासाठी. जी. अच्छा, फारच छान सर. तबला तुमचा म्हणजे जो शास्त्रीय पद्धतीमध्ये असतो तर त्याप्रमाणे तुम्हाला सुरुवात केली, म्हणजे क्लासिकल मध्ये जो शिकवला जातो तबला, हो हो प्रत्येक ताल. बिलकुल बिलकुल. तर अगदी सुरुवातीपासून असे कोणते ताल आहेत सर तबल्यामध्ये वगैरे? असे खूप ताल आहेत, 3 ताल, 1 ताल, रूपक, झपताल, बरेच ताल आहेत. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये तुकडे मुकडे पण खूप असतात. हो सगळं सगळं. तर तुमचा तबला म्हणजे तुमचं पहिलं पाऊल आहे म्हणजे संगीता विषयात हो, हो. जाण्याचं. अगदी. अच्छा, तर संगीतामध्ये मग तुम्ही कुठलं शिक्षण घेतलं सर याचं तबल्याचं? म्हणजे कोणते परीक्षा वगैरे पास झालं असणार? डायरेक्ट रेडिओचीच परीक्षा पास केली मी. अच्छा, सांगतो तुम्हाला. हा हा. तर मी कॉलेज शिक्षणाच्या सुट्टीमध्ये घरी गावाला आलो. अच्छा, तर आमच्या घरी बैठकीमध्ये सोसायटीचं ऑफिस होतं शेतकरी. मुंबईवरून काही लोक ऑफिसर्स ऑडिट करायसाठी आले होते. अच्छा. माझी चित्रकला पण खूप छान, माझं ड्रॉइंग होतं. तर आमच्या बैठकीमध्ये माझे सगळे चित्र लागलेले होते. अच्छा. तर त्या ऑफिसर्स लोकांनी ते पाहिले, म्हणे यांना जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईला पाठवा, हा चांगली प्रगती कडे चित्रकलेमध्ये. अच्छा. त्यामुळे माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर वडिलांनी मला मुंबईला पाठवलं. अच्छा, मुंबईला. हो. आणि ते पण तुम्ही आर्ट्स फॅकल्टीमध्ये, म्हणजे चित्रकलेच्या पण दुनियेमध्ये तुम्ही आलात. हो. अच्छा, कोणता काळ होता सर तो? 1971 मध्ये वगैरे. अच्छा, बरं, मग थोडासा मला अजून एक थोडा वेगळा प्रश्न सर जरा विचारायचा वाटतो की तुमचा 1947चा जन्म झाला आणि 1971 पर्यंत तुमचे संगीत साधनेमध्ये असे वेगवेगळे पाऊल तुम्ही उचलले. हो. पण तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं? झालं आठवत नाही मला. अच्छा. लग्न वर्धेची माझी मिसेस आहे, तिने पण म्युझिक घेऊन ग्रॅज्युएशन केलंय. अच्छा, तरी अंदाज असा तुमचा लग्नाचा कोणता काळ होता? म्हणजे लग्न झालं असं तुम्हाला आठवतं? 1971, 72, 75? 75 दरम्यान वगैरे झालेलं आहे. अच्छा. आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुमची पत्नी सुद्धा संगीतामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे. फारच छान. आणि तुमचं दोघांचं पण संगीतामध्ये क्षेत्र असल्यामुळे, दोघांचं एकच क्षेत्र असल्यामुळे तुमचं सामंजस्य खूप असेल सर. हो, प्रश्नच नाही. फारच छान. म्हणजे त्यांनी पण असं संगीत साधना केलेली आहे तुमच्या सुपत्नीनी. आणि त्यांनी कशामध्ये, गायनामध्ये केलं आहे की असं वाद्यवादनामध्ये? गायनामध्ये केलेलं आहे. फारच छान. तुमचा मग संसार असा सुरू झाला आणि सोबत तुम्ही मात्र संगीताला सोडलेलं नाही. नाही, प्रश्न नाही. बरं, मग तुम्ही मग मुंबईला गेल्याचं तुमचं सुरू होतं सांगणं. हो. तर ते आपण पुढे नेऊया. हो, जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये मी ऍडमिशन घेतली. पण माझ्या डोक्यामध्ये म्युझिक मध्येच करिअर करायचं. अच्छा. तर मी ऍडमिशन घेतल्यावर सोबतच माणिकराव पोपटकरांकडे तबल्याचं शिक्षण पुढे सुरू केलं. अच्छा. आणि काही दिवसांनी मी रेडिओची ऑडिशन पण पास केली तबल्यामध्ये. VI क्लास मला मिळाला. अच्छा. त्यासोबत कलके कलाकार संमेलनामध्ये मला तालमणी ही पदवी मिळाली. अच्छा. त्याच दरम्यान पंडित कार्तिक कुमार, परवीन सुलताना यांच्यासोबत माझी ओळख झाली. आणि मग परवीनजी सोबत माझे कार्यक्रम सुरू झाले. अच्छा. डेहराडून पासून तर मद्रास पर्यंत कंटिन्युअस त्यांचे कार्यक्रम सुरू असायचे. अच्छा. पण यामध्ये मग तुमचं यांच्यासोबत आता हे जे दिग्गज गायक कलाकार होते, परवीन सुलतानाजी, आणखी तुम्ही काय नाव सांगितलं? कार्तिक कुमार वगैरे, यांच्यासोबत तुमची कोणती तबल्याची साथ तुम्ही देत होते? तबलाच होता तेव्हा. हो. अच्छा. आणि मध्ये मुंबईला मोठमोठ्या कॉन्फरन्ससाठी पंडित शांता प्रसादजी यायचे बनारसचे. त्यांच्याकडे पण मी जाऊन तबला शिक्षणासाठी त्यांना विनंती केली. अच्छा. तर ते पंडित म्हणजे तबला न शिकवता तबला बना के लाओ, बिस्टोप आणले के आओ, अजून पैर दबाव असं सुरू शिकवण्यापेक्षा त्यांच्यासोबत मी छोट्या मोठ्या प्रायव्हेट कार्यक्रमामध्ये हार्मोनियमवर लहरा संगत करायचो. अच्छा. पण सितारा देवी नृत्यांगना, पद्मा खन्ना एक्ट्रेस, त्यांच्या घरी त्यांचे कार्यक्रम झाले. तिथे मी त्यांच्यासोबत हार्मोनियम वाजवायचो. आणि मला जे मानधनचं पाकिट मिळायचं ते माझ्याकडून काढून घ्यायचे आणि त्यातले अर्धे पैसे
वगैरे. असं पण अच्छा अच्छा. आता हा उद्या येतो की नाही माझ्याकडे म्हणून माझी अंगठी काढून ठेवायचे असे बनारसचे लोक. अच्छा. तबला शिक्षण कमी, पण ते ऐकून त्यांचं पिकअप करून मी बरंच वाजवलं. अच्छा. त्या दरम्यान उस्ताद अमजद अली खान अच्छा. पण मुंबईला यायचे, ते 2-3 आठवडे थांबायचे. मग त्यांच्याकडे पण माझी ओळख झाली. मग तबला प्रॅक्टिस साठी जायचं, त्यांना माझी संगत खूप आवडली. मग मुंबई दूरदर्शनला पण त्यांच्यासोबत मी तबला वादन केलं. अच्छा. मग ते दिल्लीला असायचे. दिल्लीवरून मला एकदा फोन आला त्यांचा की वाल्मिक तुमच्याकडे पासपोर्ट आहे का? अच्छा. का बरं? तर म्हणे इंडियन डेलिगेशन मार्फत आपल्याला हाँगकाँगला जायचंय. अच्छा, म्हणजे हाँगकाँग म्हणजे तुमचा आता परदेशच झाला सर. हो. म्हणजे परदेश दौऱ्याचा तुमचा पहिला कार्यकाल झाला. अच्छा. 1976 मध्ये. अच्छा, 1976. हो, त्यांच्यासोबत मी हाँगकाँगला गेलो, तिथे अच्छा. तबला वादन केले. त्याच्यानंतर 81 मध्ये मी परवीन सुलतानाजी सोबत अमेरिका, स्वित्झर्लंड, लंडन, कॅनडा 3 महिन्यात 30 प्रोग्राम केले आम्ही. अच्छा, म्हणजे भरपूर झाले सर 3 महिन्यात. हो. म्हणजे 90 दिवसात 30 प्रोग्राम, म्हणजे हो. दर 3 दिवसाला एक प्रोग्राम असाच झाला तो. इंडियन टेम्पल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका त्यांनी हा टूर ऑर्गनायझेशन केला होता. अच्छा. तर तिथे पण भरपूर आमचे कार्यक्रम झाले. तिथून आल्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेक शेखी यांच्यासोबत पण मी तबला वादन केले. उस्ताद रईस खान सितार वादक त्यांच्यासोबत, पंडित मल्लिकार्जुन मंसूर, उस्ताद सुलतान खान या सगळ्यांसोबत मोठमोठ्या आर्टिस्ट सोबत मी तबला वादन केले. अच्छा. संतूर वादनाकडे कसे वळलात तुम्ही, हा प्रश्न. सर, तुम्ही एवढ्या साऱ्या परदेश दौरा केला. तुम्ही हाँगकाँगला गेल्याचं सांगितलं, त्यानंतर अमेरिकेला पण गेल्याचं सांगितलं. पुन्हा कोणकोणत्या देशामध्ये तुम्हाला जाण्याचा चान्स मिळाला आणि तबला वादनाचा कार्यक्रम तिथल्या देशातील लोकांपुढे तुम्ही तबला वादन केला आणि इंडियन क्लासिकलचा जो त्या लोकांना जे माहित नाही ते पण तुम्ही शास्त्रीय संगीताच्या दृष्टिकोनातनं हे कार्यक्रम सादर केले. तर अजून कोणकोणते देश तुम्ही फिरून आलात या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातनं? हो हो. त्यामध्ये कोणकोणते देश आपण सांगू शकाल? सुरुवातीला आम्ही स्वित्झर्लंड, जिनेवामध्ये कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर लंडनला झाला कार्यक्रम. त्याच्यानंतर अमेरिकेला न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, शिकागो, ऑस्टिन, ह्युस्टन, डलास, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस येथे पण कार्यक्रम झाले. अच्छा. आम्ही उस्ताद झाकीर हुसेन यांच्या अकॅडमीमध्ये पण गेलो. तर इतक्या देशामध्ये आम्ही कार्यक्रम तबल्याचे केले मी. अच्छा, फारच छान सर. तुमचं म्हणजे परदेशामध्ये सुद्धा आपलं भारतीय संगीत, कारण त्यांचं वेस्टर्न कल्चर आहे, त्यांचं वेस्टर्न म्युझिक आहे, पण आपलं भारतीय क्लासिकल म्युझिक तुम्ही तेथील जनतेला पण ऐकवलं, ही फार मोठी गोष्ट आहे आणि मानाची गोष्ट आहे. यासोबतच सर तुमचं इतक्या दिग्गज कलाकारांसोबत, उस्ताद, पंडित यांसारख्या लोकांसोबत तुम्ही तबला वादन केल्याचं, तुमचं जे कार्याचं जो क्षेत्र आहे अतिशय महान क्षेत्र. बरं, पण आता एक प्रश्न असा पण विचारायचं वाटतं सर, तुम्ही एवढे परदेश दौरे केले, एवढा सगळा काही तुम्ही तबला वादनाचा सगळा कार्यक्रमामध्ये तुम्ही भाग घेतला, पण मग तुम्ही संतूर वाद्याकडे कसे काय वळलात? कारण तुम्ही सांगितलं की संतूर वादनमध्ये तुमचं आयुष्य तुम्ही त्यात प्रदान केलेलं आहे आणि संतूर मध्ये वाद्य सुद्धा हे कठीणच आहे म्हटलं तर, आणि शास्त्रीय दृष्टिकोनातनं संतूर वादनाकडे तुमचं कसं काय तुम्ही पाऊल ठेवलं याबद्दलची पण आमच्या श्रोत्यांना थोडं ऐकण्याची इच्छा आहे. अवश्य. तर आमच्या बिल्डिंगमध्ये एक संतूर वादक होते. त्यांच्याकडे मी तबला वाजवण्यासाठी प्रॅक्टिसला जायचो. तर एकदा मी वाजवून पाहिलं तर मी त्याच वाद्याच्या प्रेमातच पडलो. म्हटलं आपण हे वाद्य विकत घ्यायला पाहिजे, हवी म्हणून ते विकत घेतलं आणि मग ते इतकं आवडलं की मी शिकायला सुरुवात केली. एक शिवजींचे शिष्य होते दिनेश संपत, त्यांच्याकडे शिकायला टेक्निक शिकून घेतलं आणि रागदारीचं शिक्षण पंडित कार्तिक कुमारांकडे घेतलं आणि मी खूप प्रॅक्टिस करून रेडिओची ऑडिशन पण दिली. त्याच्यामध्ये पण हाय मला मिळाला संतूरमध्ये. त्याच्यानंतर मी पंडित पद्मविभूषण पंडित शिवकुमारजींकडे संतूर शिकायसाठी गेलो. शिष्यत्व त्यांचे पत्करले, त्यांनी मला स्वीकारलं शिष्य म्हणून. त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. त्यांनी खूप छान सुरुवातीपासून मला शिकवलं. त्यांचं पुण्याजवळ मुळशीच्या तिथे वर्कशॉप व्हायचं, तिथे पण सगळे ऑल इंडियातले शिष्य यायचे, तिथे पण त्यांच्या समोर संतूर वादन मला करायला मिळालं. याप्रमाणे मग माझे संतूरचे कार्यक्रम सुरू झाले. ऑल इंडियामध्ये बरेच मी कार्यक्रम केलेले आहेत. श्रोते हो, आपण ऐकत आहात अमृत कलश, जो ज्येष्ठ नागरिकांसाठी असतो. आणि आजच्या कार्यक्रमात विषय आहे साधना संगीताची. आणि आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ नागरिक सुप्रसिद्ध वाल्मिक गोवर्धन धांडे, जे उत्कृष्ट संतूर वादक आहेत, सोबतच तबला वादक पण आहेत, त्यांची मुलाखत आपण ऐकत आहोत.
तर पुढचा प्रश्न असा आहे धांदे साहेब की आपण संतूर वादनाकडे वळलात आणि मग तुम्ही संतूर वादनामध्ये तुमची साधना सुरू केली पंडित शिवकुमार शर्मा यांच्यासोबत आणि तुम्ही त्यांचे शिष्य पण झालात. पण पुढचं मग संतूर वादनामध्ये तुम्ही जी साधना सुरुवात केली मग ते मला वाटतं तुम्ही मुंबईमध्ये केली. हो आणि मुंबईवरनं मग पुन्हा नागपूरला आलात काय? हो. अच्छा, मग ते कसे काय नागपूरला पुन्हा आलात? सगळं कार्यस्थ तुम्ही स्वतःला संतुरामध्ये केलं, त्याबद्दलची माहिती कशी सांगाल? मुंबईमध्ये मी खूप बिझी होतो. संतूरचे कार्यक्रम, रेकॉर्डिंग्स वगैरे वाजवले मी आणि टीव्हीचे रेकॉर्डिंग वगैरे. परंतु इकडे गावाला वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचा आग्रह होता की तू इथेच राहायला ये. अच्छा, नागपूरलाच म्हणजे? हो. त्याच्यामुळे मला मुंबई सोडून नागपूरला यावं लागलं. लगेच इथे मी नागपूरच्या आकाशवाणीला जॉईन झालो. अच्छा. आणि इथे आसपासच्या भागामध्ये माझे कार्यक्रम सुरू केले. याप्रमाणे मी नागपूरला स्थायिक झालो. अच्छा. काही वर्षातच वडिलांचा देहांत झाला. ओहो. इथे आल्यावर मला ए ग्रेड प्रमोशन मिळालं मला. अच्छा. त्याच्यानंतर राज्य सरकारकडून मला राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाला. प्राप्त झाला. अच्छा, म्हणजे महाराष्ट्र राज्याचा? महाराष्ट्र राज्य पुरस्कार. आणि हल्लीच मला आकाशवाणीने मला टॉप ग्रेड आर्टिस्ट म्हणून सन्मानित केलेलं आहे. अच्छा. तर श्रोते हो, संतूरवादक, ते पण ज्येष्ठ संतूरवादक वाल्मिक गोवर्धन धांदे साहेब यांच्याकडनं आपण आता थोडं संगीताचं पण आणि मुख्य म्हणजे एक संतूरचा एक नाद ऐकून घेऊया. तर धांदे साहेब, तुम्ही थोडं संतूरचं वाद्य तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जे काही तुमचा राग असेल आपण श्रोत्यांना ऐकूया. बर, अवश्य. तर श्रोते हो, खरोखर संतूर वाद्य बघा किती अगदी ऐकण्याजोगं श्रवणमय असलेलं संतूर, कानाला अगदी एक वाद्याची जी लय आहे आणि ते पण ज्येष्ठ संतूरवादक वाल्मिक धांदे यांच्याकडनं आपण ऐकली. खूपच सुमधुर. आणि श्रोते हो, आपणास पण हे सुमधुर वाद्य वाजून ऐकलं हे तुम्हाला नक्कीच आवडलं असणार. तर पुढचा प्रश्न असा विचारासा वाटतो साहेब की आपल्याला संगीतामध्ये असे कोणकोणते पुरस्कार तुम्हाला प्राप्त झालेत आतापर्यंत तुमच्या या संगीत साधनेच्या दुनियेतून, त्याबद्दलची माहिती थोडी कथित करा. तेच आता मी सांगितल्याप्रमाणे मला राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला आणि रेडिओचे जे टॉप ग्रेड वगैरे असं. अच्छा, एवढे पुरस्कार प्राप्त झाले. माझ्याकडे परदेशी शिष्य पण आहे, येतात शिकायला. अच्छा. रशिया, स्पेन, इटली वगैरे. पण माझे शिष्य आहेत. अच्छा, म्हणजे तेथील लोकांना सुद्धा संतूर वादन माहित नसावं मला वाटते. संतूर हे त्या पण देशात वाजवलं जातं का? संतूर वाद्य वेगळ्या नाव आहे, वेगळं वाद्य आहे. अच्छा, ते वेगळे वाद्य आहेत त्यांचे. पण भारतीय जे संतूर आहे याची मात्र तिथल्या पण लोकांना आवड आहे आणि तो श्रवणमय त्या वाद्याचा जो आवाज आहे त्याच्यातनं जे निघालेले जे स्वर आहेत ते अतिशय मनमोहक, मधुर असतात, श्रवणमय असतात. तर तिथल्या पण लोकांना नक्कीच आकर्षण आहे आणि म्हणून ते भारतामध्ये स्वतः येऊन आपल्याकडे ते शिक्षण घेत आहेत. ही पण फार वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. आणि सर, तुमच्याकडे एवढे देशातीलच नव्हे तर परदेशातली लोक सुद्धा तुमच्याकडे एक साधनेसाठी येतात, संगीताच्या साधनेसाठी येतात. आणि ते पण संतूर वाद्य एवढ्या कठीण वाद्यामध्ये शिक्षणासाठी येतात. आणि या वयातही तुमचं आज 78 सुरू झालं तुम्ही म्हणता आणि या वयातही तुम्ही संगीत साधना हे दुसऱ्यांना प्रदान करीत आहात. ही पण अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि एक तुमच्या साधनेची, संगीत साधनेची ही उपासना तुम्ही घेतली आहे आणि आकाशवाणीमध्ये तुम्ही ग्रेड ए कलाकार आहात, टॉप ग्रेड आहात. आणि भारतीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडनं ते ग्रेड ए दिला जातो सर आणि सर्टिफाईड होतो. ही पण एक महत्वाची बाब. तुमच्या जीवन साधनेची, संगीताची साधना ही तुमची फार महत्वाची ठरते. तर जाता जाता सर, एक छोटासा प्रश्न असा असतो की संगीत क्षेत्रातील लोकांना आणि नवीन जे विद्यार्थी घडविताना त्यांनी या क्षेत्रामध्ये कसं यावं? संगीत क्षेत्रामध्ये मग ते कुठलंही वाद्यवादनाचं असो, गायनाचं असो, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश प्रदान करणार? कुठल्याही क्षेत्रात मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. संगीताच्या क्षेत्रात सुद्धा आपल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे रियाज केल्यास तुम्हाला यश नक्कीच मिळेल, एवढं मी सांगू शकतो. फारच छान सर. तुमची संगीत साधना तर मुलाची ठरलेच सगळ्या लोकांना. जाता जाता जर एखादी संगीतातील गीत म्हणा किंवा तुमच्या आवडीचं चित्रपट गीत, अभंग, गझल
तुमच्या मुखातून एक मुखडा जरी असा ऐकवला तरी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून होईल. मी गायन करू शकत नाही. अच्छा, हरकत नाही सर, पण तुमच्या आवडीचं एखादी गीत. आवडीची गझल आहे माझी एक. हा. तर श्रोते हो, आपण ही गझल पण ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ संतूरवादक वाल्मिक गोवर्धन धांदे यांच्या आवडीचं पण ऐकूया. तर श्रोते हो, तुम्हाला ही गझल सुद्धा नक्कीच आवडली असणार. तर श्रोते हो, आज आपण अमृत कलश या कार्यक्रमात साधना संगीताची या विषयावर ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ संतूरवादक, ज्येष्ठ तबलावादक वाल्मिक गोवर्धन धांदे राहणार नागपूर यांची मुलाखत ऐकली. आणि आज धांदे सर, तुम्ही वेळात वेळ काढून आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलात आणि तुम्ही स्वतःबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या संगीत साधनेबद्दल बरीच काही माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितली. त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार. श्रोत्यो, आत्ताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ तबलावादक आणि संतूरवादक वाल्मिक गोवर्धन धांदे यांची साधना संगीताची या विषयावर आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. निर्मिती सहाय्य आशिष सातपुते यांचं, सादर करते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.